नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनीतमधील स्वाध्याय 17.1 सोडवणार आहोत. सोडूया. पहिल्या प्रश्नामध्ये मित्रांनो, आकृतीमध्ये आपल्याला हा कोन 90 अंशाचा दिलेला आहे. ही बाजू 12, ही 13 आणि ही 15. तर आपल्याला विचारलेलं काय आहे, तर लेंथ ऑफ CD ही लेंथ किती आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर पहा, त्रिकोण ABD हा काटकोन त्रिकोण आहे. यामध्ये ही बाजू माहीत आहे, ही बाजू माहीत आहे, ही BD बाजू आपल्याला काढता येईल. बरोबर आहे. तर त्रिकोण ABD मध्ये त्रिकोण ABD हा मोठा त्रिकोण, या त्रिकोणामध्ये कर्ण कोणता होईल? AD, म्हणजे AD स्क्वेअर कर्णचा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BD चा वर्ग, AB चा वर्ग अधिक BD चा वर्ग. बरोबर आहे. आता AD आपल्याला 15 दिलेली आहे, म्हणून 15 चा वर्ग बरोबर AB 12 आहे, 12 चा वर्ग प्लस BD आपण काढू, BD चा वर्ग. तर आता यावरून BD चा वर्ग किंमत काय होईल? तर हा 15 चा वर्ग मायनस 12 चा वर्ग होईल. बरोबर आहे. 15 चा वर्ग 225 आहे आणि 12 चा वर्ग 144 आहे. दोघांची वजाबाकी केली, 225 मधून 144 गेले तर 81 राहतील. ही व्हॅल्यू कशाची येईल? BD स्क्वेअर. मग आपल्याला BD पाहिजे, मग वर्गमूळ घेऊ. BD काय येईल? 81 चं वर्गमूळ 9 आहे, म्हणजे BD एवढी लेंथ किती येणार आहे? 9 येणार आहे. येथे आपल्याला एकक काही दिलेलं नाही आहे, सेंटीमीटर मीटर याप्रमाणे काही दिलेलं नाही आहे, फक्त आपण 9 एकक. तर आता BD मिळाली, मग आपल्याला आता BC पाहिजे. BC काढता येईल. हा छोटा त्रिकोण घेतला आपण, त्रिकोण ABC, ही बाजू माहिती आहे, ही बाजू माहिती आहे, मग ही बाजू काढता येईल आपल्याला. बरोबर आहे. त्रिकोण ABC मध्ये कर्ण AC होईल, म्हणजे AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. आपल्याला BC ची किंमत काढायची आहे, म्हणून आपण एका साईडला BC चा वर्ग घेऊ आणि मग AC च्या वर्गामधून हा AB चा वर्ग मायनस होईल. बरोबर आहे. AC ची किंमत आपल्याला 13 दिलेली आहे, म्हणजे 13 चा वर्ग मायनस AB चा वर्ग. AB 12 आहे, म्हणजे 12 चा वर्ग. 13 चा वर्ग 169 आणि 12 चा वर्ग 144. दोघांची वजाबाकी केली तर ही येईल, 69 मधून 44 गेले 25. हे काय येईल? BC च्या वर्गाची किंमत येईल. आपल्याला BC पाहिजे, देअरफॉर BC म्हणजे काय होईल? याचं वर्गमूळ होईल 5. BC ची किंमत 5 मिळेल. ही B आणि C हे डिस्टन्स किती येईल? 5. तर आपल्याला आता काय विचारलेलं आहे? CD किती? हे अंतर किती आहे CDचं? टोटल किती आहे? 9 आहे. त्यामधून हे 5 गेले तर हे किती येतील? 4 येतील. बरोबर आहे. CD बरोबर काय होईल? BD मायनस BC. BD 9 आहे आणि BC 5 आहे. 9 मधून 5 गेले 4, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. उत्तर 4 आलेले. या प्रकारेही सोडवता येईल, किंवा तुम्हाला जर पायथागोरसची त्रिकुटे माहीत असतील तर लवकर सोडवता येईल, आपला वेळ वाचेल. तर पायथागोरसची त्रिकुटे म्हणजे काय? पहा, ही काही पायथागोरसची त्रिकुटे आहेत. व्यवस्थित पहा. 3 चा पाढा आहे, हा 4 चा पाढा आहे आणि हा 5 चा पाढा आहे. 3, 6, 9, 12, 15. बरोबर आहे. हा 4 चा आहे, 4, 8, 12, 16 आणि हा 5 चा पाढा आहे, 5, 10, 15, 20, 25. तर आता हे त्रिकुटे पहा, हे एक त्रिकुटे, हे त्रिकुटे, म्हणजे मोठी जी बाजू आहे तो कर्ण समजायचा. कर्ण जर 10 असेल तर दुसऱ्या बाजू किती असतील? 2, 6 आणि 8. कर्ण जर 15 असेल तर दुसऱ्या बाजू काय असतील? 12 आणि 9. समजा कर्ण 20 आहे, एक बाजू दुसरी 16 आहे, तर तिसरी बाजू काय असणार आहे? 12. याप्रमाणे हे त्रिकुटे आहेत. लक्षात ठेवण्यासाठी सोपी आहेत, परंतु ही काही त्रिकुटे आहेत, ते थोडे प्रॅक्टिस करून पाठ करता येतील किंवा लक्षात राहतील. तर आता पहा, सर्वप्रथम आपण येथे काय केलेलं आहे?
ही बी डीची किंमत काढलेली आहे. म्हणजे 12 एक बाजू माहीत होती, एक 15 माहीत होती, त्यावरून आपण 9 काढलेली आहे पायथागोरस सूत्र वापरून. बरोबर आहे. आता 12, 15 आणि 9 यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? 15. म्हणजे 15 कर्ण आहे. बरोबर आहे. 15 कर्ण आहे. एक 12 आली तर ही 9 आलेली आपली. बरोबर आहे. नंतर आपण हा त्रिकोण वापरून ही बी सीची लांबी किती आहे ही काढलेली आहे. 12, 13 यामध्ये 13 कर्ण होता आपला, तर 12, 13, 12, 13, 12 आणि 5 म्हणजे 5 आलेली. ही काही त्रिकुटे लक्षात ठेवली तर लवकर आपल्याला उत्तर मिळेल. नाहीतर मग लक्षात नसेल तर मग असं कॅल्क्युलेशन करावे लागेल. नेक्स्ट, येथे दुसऱ्या प्रश्नामध्ये एका खांबाच्या वरच्या टोकापासून, समजा हा खांब आहे, खांबाच्या वरच्या टोकापासून सोडलेल्या 30 मीटर लांबीच्या सीडीचे, एक सीडी आहे, सीडी अशी आपण तिरपी लावत असतो. बरोबर आहे. सीडी, समजा ही सीडी आहे, ह्या सीडीची लांबी किती आहे? 30 मीटर. 30 मीटर लांबीची सीडी आहे. शेवटचे टोक खांबापासून 24 मीटर अंतरावर जमिनीवर टेकते. या खांबापासून शेवटचे टोक म्हणजे हे टोक सीडीचं किती आहे? 24 मीटर दूर आहे या खांबापासून. तर खांबाची उंची किती? तर हा खांब किती उंचीचा असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा, येथे काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. हा 90चा कोन होईल. समजा हा ए, हा बी आणि सी. तर ही बाजू माहिती आहे, ही बाजू माहिती आहे. मग ही बाजू काढता येईल आपल्याला. 30, 24 म्हणजे कर्ण 30 आहे. येथे आपण पायथागोरसचं त्रिकूट जर वापरलं 30, 24, 30, 24, तर बाजू दुसरी कोणती येणार आहे? 18. म्हणजे 30, 24 ही बाजू किती यायला पाहिजे? 18 यायला पाहिजे. तर आता आपल्याला असंही काढता येईल पायथागोरस सूत्र वापरून. एसीचा वर्ग म्हणजे कर्णचा वर्ग या दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे ए बीचा वर्ग आणि प्लस बी सीचा वर्ग. ए बी काढायची आपल्याला. ए बीचा वर्ग, ए सी 30 दिलेली आहे म्हणजे 30चा वर्ग आणि बी सी 24 आहे, 24चा वर्ग. 30चा वर्ग 900 होईल. बरोबर. ए बीचा वर्ग ही किंमत काढायची आणि 24चा वर्ग 576. बरोबर आहे. आपल्याला ए बी स्क्वेअर पाहिजे. ए बी स्क्वेअर 900 हे मायनस होतील 576. 900मधून 576 जर मायनस केले आपण, 4 येथे 2, 324. उत्तर काय येईल? 324. ही किंमत कशाची येईल? ए बी स्क्वेअरची. आपल्याला ए बी पाहिजे म्हणून वर्गमूळ घेऊ. ए बी बरोबर ए बी स्क्वेअरचं वर्गमूळ ए बी आहे आणि 324चं वर्गमूळ 18 आहे. आपल्या इथे युनिट मीटर दिलेलं आहे. मीटर. पहा, 30, 24 आणि 18. 18 आलेली आपली. म्हणजे त्रिकूट वापरलं तर हे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. 10, 15 तरी त्रिकुटे लक्षात राहू द्या. ए बी 18 मीटर म्हणजे त्या सीडीची उंची किती असेल? 18 मीटर असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, पहा मित्रांनो, हा तिसरा प्रश्न. पुढील त्रिकुटापैकी किती त्रिकुटे पायथागोरसची आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. तर आता त्रिकुटे जर माहीत नसतील तर हे प्रत्येक चेक करून पाहावे लागेल. प्रत्येकाचा वर्ग करून चेक करून पाहावे लागेल आपल्याला. त्रिकुटे जर माहीत असतील तर आपलं येथे काय? मोठी बाजू 17 आहे म्हणजे 17, 15 आणि 8. 17 जर कर्ण असेल, 15, 8 म्हणजे हे त्रिकूट आहे. बरोबर आहे. 17, 15, 8 हे त्रिकूट आहे. 13, 60, 61 सगळ्यात मोठी बाजू 61. 61 असताना 60 आणि 13 पाहिजे. येथे 11 आहे म्हणजे हे त्रिकूट 11, 60, 61 असं आहे. येथे काय दिलं आहे? 13, 60, 61 म्हणजे हे त्रिकूट नाही आहे. 14, 48, 50, 50, 48, 14 म्हणजे हे त्रिकूट आहे. 11, 40, 41 मोठी बाजू 41. 41 असताना 40 आणि 9 आहे. 9 बरोबर आहे. येथे काय दिले? 11 म्हणजे हे पण त्रिकूट नाही आहे. किती त्रिकूट आहेत? हे एक आणि हे एक म्हणजे 2 त्रिकूट आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक
3 आपला बरोबर आहे. त्रिकुटे 2 आहेत आणि पर्याय क्रमांक 3 आहे आपला. नेक्स्ट, येथे मित्रांनो समलंब चौकोन ABCD मध्ये हा ABCD या चौकोनामध्ये ही बाजू आणि ही बाजू एकमेकांना समांतर आहेत. हा येथे परपेंडिक्युलर आहे, हा येथे परपेंडिक्युलर आहे, म्हणजे येथे 90 अंशाचे कोन झालेले आहेत. ही बाजू 15 दिलेली, ही बाजू 13 दिलेली, ही बाजू 20 आहे. तर आपल्याला DCचं अंतर काढायचं आहे. या D पासून C पर्यंतचं अंतर किती हे काढायचं आहे. पहा आता, हे DC अंतर माहिती होण्यासाठी हे DM माहीत पाहिजे, MN माहीत पाहिजे आणि NC माहीत पाहिजे. सर्वांची बेरीज केली तर हे DC अंतर आपल्याला काढता येईल. आता हा काटकोन त्रिकोण आहे, ही बाजू 20 आहे, हा येथे 90चा कोन आहे, हा 90चा कोन आहे, म्हणजे ABNM हा चौकोन कोणता होईल? रेक्टँगल होईल, आयत तयार होईल. म्हणजे ही बाजू 20 असेल तर M आणि N हे पण अंतर किती येणार आहे? 20च येणार आहे. हे अंतर 20 आलेलं आहे. आता येथे NC ही पण लांबी दिलेली आहे पहा 5. तर ही बाजू माहिती आहे, ही बाजू माहिती आहे, म्हणजे ही बाजू काढता येईल. 13, 5 हा कर्ण आहे 13, 13, 5 कर्ण 13 असताना त्रिकोण कोणतं तयार होईल? 13, 5 आणि 12. पुढची दुसरी बाजू कोणती येणार आहे? 12 येणार आहे. म्हणजे 13, 5 ही किती येणार आहे? 12. किंवा आपल्याला सूत्र वापरूनही काढता येईल. ह्या दोन बाजू माहिती आहेत, पायथागोरसचं सूत्र वापरलं तर ही बाजू काढता येईल. परंतु येथे त्रिकोण वापरल्यानं आपल्याला लवकर काढता आली. आता ही बाजू 12 काढलेली आपण, म्हणजे आयत असल्यामुळे ही पण बाजू किती येणार आहे? 12. बरोबर आहे. म्हणजे आता ही बाजू माहीत झालेली आहे, ही बाजू माहीत झालेली आहे. फक्त आता ही बाजू काढायची. आता येथे कर्ण 15 आहे, 15, 12 हे त्रिकोण कोणतं आहे? 15 काटकोन त्रिकोण असेल तर एक बाजू 15 असेल, दुसरी 12 असेल. 15, 12 तर पुढची कोणती येणार आहे? 9. म्हणजे ही बाजू किती मिळेल आपल्याला? 9 मिळेल. बरोबर आहे. त्रिकोणाचा वापर करून, नाहीतर कॅल्क्युलेशन करायला खूप वेळ लागेल. त्रिकोण माहीत नसेल तर कॅल्क्युलेशन करावेच लागेल. आता आपल्या ही बाजू माहीत झाली, ही माहिती आणि ही माहिती. आपल्याला DC काढायची. म्हणजे लेंथ ऑफ DC काय येणार आहे? लेंथ ऑफ DM प्लस लेंथ ऑफ MN आणि प्लस लेंथ ऑफ NC. DMची लांबी 9 आलेली आहे, MN 20 आहे आणि NC 5 आहे. 20 आणि 9 29 आणि 5 34. युनिट काही दिलेलं नाही आपल्याला, म्हणजे 34. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, पुढे काही आयताच्या लांबी व रुंदी सेंटीमीटरमध्ये दिलेल्या आहेत. हे आयताच्या लांबी आणि रुंदी दिलेल्या आहेत. जी बाजू मोठी असेल ती लांबी असेल. त्यावरून कोणत्या आयताचा कर्ण लांबीपेक्षा 1 सेंटीमीटरने मोठा आहे? समजा हा आयत काढू आपण, हा कर्ण ABCD हा आयत आहे आणि AC हा कर्ण आहे. आयताचा प्रत्येक कोन 90 अंशाचा असतो. आता जर आपण लांबी 15 घेतली, म्हणजे DC 15, तर रुंदी किती घ्यावी लागेल? 9. हे जर घेतलं आपण तर आयताचा कर्ण ह्या लांबीपेक्षा 1 सेंटीमीटरने जास्त यायला पाहिजे. म्हणजे आयताचा कर्ण किती यायला पाहिजे? 16 यायला पाहिजे. हे जर बरोबर असेल तर येईल का पाहू आपण. म्हणजे ACचा वर्ग घेतला, हे 16 आलं पाहिजे. ACचा वर्ग घेतला तर काय होईल? म्हणजे 9चा वर्ग आणि 15चा वर्ग. 9चा वर्ग प्लस 15चा वर्ग. 9चा वर्ग 81, 15चा वर्ग 225. दोघांची बेरीज केली आपण तर ती येईल 306. बरोबर आहे. म्हणजे AC स्क्वेअरची किंमत येईल. कर्णाची किंमत किती येईल? AC बरोबर वर्गमूळ निघणार नाही 306 मध्ये, म्हणजे वर्गमुळात 306. आपल्याला 16 पाहिजे, म्हणजे हा पर्याय येणार नाही. 16 व 15 घेऊन पाहू. आता लांबी किती घेऊ आपण? 16 घेऊ आणि रुंदी 15 घेऊ. तर आयताचा कर्ण लांबीपेक्षा 1 सेंटीमीटरने मोठा पाहिजे. आपण लांबी 16 घेतली तर कर्ण किती यायला पाहिजे? आता 17 यायला पाहिजे. 17 येतो का आपण चेक करू. म्हणजे AC स्क्वेअर, यावेळेस आपण काय घेणार आहेत? 16चा वर्ग आणि 15चा वर्ग. ही व्हॅल्यू आपण चेक करून पाहू. 16चा वर्ग 256 आहे आणि 15चा वर्ग 225 आहे.
दोघांची बेरीज 481 होईल. ही किंमत कशाची येईल? AC स्क्वेअर. म्हणजे ACची किंमत काय येणार आहे? वर्गमुळात 481. आपल्याला ACची किंमत 17 आलेली आहे का? 17 नाही आली, म्हणजे हा पर्याय बरोबर नाही. 12 व 13 चेक करू. म्हणजे ACचा वर्ग 12चा, आता लांबी 13 घेऊ आपण, मोठी आहे म्हणून 13 घेऊ, रुंदी 12 घेऊ. म्हणजे आपलं उत्तर काय यायला पाहिजे? आता 14 यायला पाहिजे. 14 येईल का आपण चेक करू. आता कर्ण आपला 14 यायला पाहिजे. ज्यावेळेस आपण लांबी 13 घेतली, म्हणजे ACचा वर्ग 12 व 13 म्हणजे 12चा वर्ग आणि प्लस 13चा वर्ग. 12चा वर्ग 144, 13चा वर्ग 169. दोघांची बेरीज केली 313 येईल. बरोबर आहे. AC स्क्वेअर म्हणजे ACची किंमत काय येईल? वर्गमुळात 313 येईल. 14 आलेली आहे का? नाही, म्हणजे हा पण पर्याय बरोबर नाही. आता 24 व 7 चेक करू आपण. म्हणजे ACचा वर्ग, लांबी 24 घेऊ, याचा वर्ग आणि रुंदी 7 घेऊ, 7चा वर्ग. तर आपल्याला लांबी किती घेतली? 24. तर आता उत्तर काय यायला पाहिजे आपलं? 25 यायला पाहिजे. 1 सेंटीमीटरने जास्त, म्हणजे ACची किंमत काय यायला पाहिजे? 25 आली. तर आपला पर्याय 4 बरोबर आहे. 24चा वर्ग 576 होईल आणि 7चा वर्ग 49 होईल. बरोबर आहे. दोघांची बेरीज करू आपण, 625 येईल. ही किंमत येईल AC वर्ग. म्हणजे ACची किंमत काय येईल? 625चं वर्गमूळ किती येते? 25. म्हणजे ACची किंमत किती आली? 25. आपली लांबी किती आहे? 24 आणि कर्ण किती आला? 25. म्हणजे लांबीपेक्षा कर्ण 1 सेंटीमीटरने जास्त आलेला आहे. लांबीपेक्षा कर्ण 1 सेंटीमीटर मोठा आहे. म्हणजे हा पर्याय आपला बरोबर आहे. 24 व 7. लांबी जर 24 घेतली, रुंदी 7 घेतली, तर कर्ण किती येतोय? 25 येतोय. म्हणजे लांबीपेक्षा 1 सेंटीमीटरने जास्त येतोय. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे आकृतीमध्ये आपल्याला ही बाजू 4 सेंटीमीटर आहे, ही बाजू 4 सेंटीमीटर आहे. हा 90चा कोन दिलेला आहे, हा 90चा कोन दिलेला आहे आणि ह्या दोन बाजू एकरूप दिलेल्या आहेत. तर यावरून आपल्याला ADची किंमत काढायची. ही बाजू टोटल किती लांबीची हे आपल्याला काढायचं आहे. त्रिकोण ABDमध्ये हा 90 अंशाचा कोन आहे. म्हणजे ही बाजू काढता येईल आपल्याला, कारण दोन बाजू दिलेल्या आहेत. ही बाजू काढली तर ही जी बाजू येईल तीच ही बाजू ही असणार आहे, कारण इक्वल दिलेल्या आहेत, एकरूप दिलेल्या आहेत आणि हा 90चा कोन आहे. मग ह्या दोन्ही बाजू माहीत होतील आणि ही बाजू काढता येईल. म्हणजे आता त्रिकोण ABC काय होईल पहा, ACचा वर्ग बरोबर काय होईल? ABचा वर्ग आणि प्लस BCचा वर्ग. AB 4चा वर्ग आणि BC 4 आहे, म्हणजे 4चा वर्ग. म्हणजे काय होईल? 4चा वर्ग 16 आणि 4चा वर्ग 16. म्हणजे दोघांची किंमत काय होईल? 32. ACचा वर्ग येईल. आपल्याला AC पाहिजे, म्हणजे AC काय मिळेल? AC बरोबर वर्गमुळात 32. ACची किंमत काय येईल? वर्गमुळात 32. ही किंमत येईल वर्गमुळात 32. परंतु ही बाजू आणि ही बाजू एकरूप दिलेल्या आहेत, म्हणजे ही पण बाजू किती असणार आहे? वर्गमुळात 32. हा कोन 90चा आहे. आपल्याला ही बाजू काढायची. हा काटकोन त्रिकोण आहे, यामध्ये दोन बाजू माहीत झालेल्या आहेत, म्हणजे ही बाजू काढता येईल. म्हणजे तो कर्णच आहे, म्हणजे AD स्क्वेअर बरोबर काय होणार आहे? AC स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. AC स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर बरोबर आहे. तर आता AC वर्गमुळात 32 आहे आणि CD वर्गमुळात 32 आहे. यांचे वर्ग घ्यायचे आहेत आपल्याला. पहा, वर्गमूळ आहे आणि वर्ग आहे, म्हणजे वर्गमूळ आणि वर्ग कॅन्सल होतील, फक्त 32 राहील. येथे वर्गमूळ आहे आणि वर्ग आहे, म्हणजे कॅन्सल होतील, फक्त 32 राहील. म्हणजे AD वर्ग याची किंमत काय येणार आहे? 64. ही किंमत आली AD स्क्वेअर. म्हणजे ADची किंमत काय येणार आहे? याचं वर्गमूळ 8. AD किती मिळेल आपल्याला? 8 मिळेल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो आकृतीमध्ये आपल्याला ही बाजू 18 दिलेली आहे, ही 24 आहे. हा येथे काटकोन दिलेला आहे, येथे पण काटकोन दिलेला आहे आणि आपल्याला लेंथ ऑफ BM हे डिस्टन्स किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. BMची लांबी किती आहे? तर BMची लांबी काढण्यासाठी एकतर आपल्याला AM किंवा MC या किमती माहीत पाहिजे होत्या, परंतु त्या किमती येथे कोणत्याच दिलेल्या नाहीत. त्यामुळे आपल्याला
वेगळ्या पद्धतीनं हे गणित सोडवावे लागेल. तर आता पहा, आपल्याला ए बी माहीत आहे आणि बी सी माहीत आहे. यावरून ए सी काढता येईल. त्रिकोण ए बी सीमध्ये हा कर्ण होईल ए सी, म्हणजे ए सीची किंमत काढता येईल आपल्याला. किंवा आपण त्रिकुटही वापरू शकतो. 18, 24 यांचं त्रिकूट कोणतं येईल? हे पहा, 18, 24, 18, 24 दोन बाजू असतील तर कर्ण किती येतो? 30चा येतो. म्हणजे कर्ण किती येईल आपला? 30 येईल. पायथागोरसने पण तुम्हाला या कर्ण ए सीची लांबी 30 आहे म्हणून काढता येईल. ए सीची लांबी किती येणार आहे? 30 येणार आहे. बरोबर आहे. आणि ए सी म्हणजे काय होणार आहे पहा, ए एम आणि एम सीचं अंतर होणार आहे. ए एम प्लस एम सी ही बेरीज होणार आहे. ए सी म्हणजे काय? ए एम प्लस एम सी. आता आपण काय करू, या मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ, त्रिकोण ए बी सी, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी बरोबर ह्या मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे ह्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांच्या बेरीज एवढे असणार आहे. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए एम बी हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल प्लस एरिया ऑफ ट्रायंगल बी एम सी, बी एम सी बरोबर आहे. आता त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय असते? 1/2. हा काटकोन त्रिकोण आहे म्हणजे काय येईल? 1/2 काटकोन करणाऱ्या दोन बाजूंचा गुणाकार. ही 18 आणि ही 24 म्हणजे ए बी गुणिले बी सी होईल. काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार आणि त्याची हाफ म्हणजे क्षेत्रफळ. आता एरिया ऑफ ए एम बी या त्रिकोणामध्ये काय होईल? हाफ. कशाची हाफ? या काटकोन करणाऱ्या दोन बाजू ए एम आणि एम बी, ए एम गुणिले बी एम आणि प्लस हाफ बी एम सी या त्रिकोणामध्ये बी एम आणि एम सी म्हणजे बी एम गुणिले एम सी. आता पहा, हाफ ए बीची किंमत 18 आहे, बी सीची किंमत 24 आहे. हाफ ए एम माहीत नाही आपल्याला किती आहे. आता येथे काय करू आपण, येथे हाफ आहे, येथे पण हाफ आहे, येथे बी एम आहे आणि येथे बी एम आहे. ह्या दोन टर्म आहेत, ही एक टर्म आणि ही एक टर्म. यामध्ये आपण हाफ आणि बी एम एवढं कॉमन काढू. हाफ आणि बी एम, हाफ आणि बी एम कॉमन काढले म्हणजे हे कॅन्सल होतील, हाफ कॅन्सल होईल, बी एम कॅन्सल होईल. इथे काय राहील? फक्त ए एम. हे प्लस साईन, हाफ आणि बी एम कॅन्सल होतील, येथे काय राहील? फक्त एम सी. बरोबर आहे. तर आता ही काटाकाटी करू वाटल्यास आपण. म्हणजे काय राहील? 9 गुणिले 24, 9 गुणिले 24 आणि येथे हाफ हे बी एमचीच किंमत काढायची आपल्याला. आणि ए एम प्लस एम सी म्हणजे काय? येथे काढलेलं आहे आपण ए सी, ए एम प्लस एम सी म्हणजे काय? ए सी. टोटल डिस्टन्स काय येणार आहे? ए सी. आता ए सीची किंमत काढलेली आहे आपण. ए सी किती आलेला आहे? 30. म्हणजे 9 गुणिले 24 बरोबर हाफ गुणिले बी एम. ए सीची किंमत 30 आहे. ही काटाकाटी करता येईल आपल्याला कारण गुणाकार आहे. 2ने 30ला भागितलं आपण तर 15 येईल. म्हणजे काय राहील? 9 गुणिले 24 बरोबर येथे बी एम राहील आणि येथे काय राहील? 15. आपल्याला बी एमची किंमत काढायची म्हणजे देअरफॉर बी एम इक्वल टू काय येणार आहे? हे 9 गुणिले 24 हे 15 इकडे भागाकारामध्ये येतील. म्हणजे 9 गुणिले 24 आणि 15 भागाकारामध्ये येतील. 3 त्रिक 9 आणि 3 पाचे 15 बरोबर आहे. आता 3 गुणिले 24 म्हणजे हे काय राहील? 3 गुणिले 24 भागिले 5. 24 त्रिक 72 येईल. बरोबर आहे. 72 भागिले 5. आता आपल्याला दिलेले उत्तर आहे पॉईंटमध्ये आहेत. पहा, दिलेले उत्तर पॉईंटमध्ये आहेत म्हणून आपण हा भागाकार करू. 72ला 5ने आपण डिवाईड करू. तर काय येईल पहा, 72ला आपण 5ने डिवाईड करू. 5 1 5, 2 राहतील, हे 2 घेतले,
5 चोक 20, बाकी 2 राहील, बाकी 2, 2 लहान आहेत, इथे पॉईंट देणार, इथे 0 घेणार आणि 5 चोक 20, पूर्ण भाग जाईल, बाकी 0 येईल. उत्तर काय आलं? 14.4. म्हणजे हे उत्तर काय येईल? 14.4. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. BMचा अंतर काय येईल? 14.4. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो एका समभुज चौकोनाचा कर्ण 6 सेंटीमीटर व दुसरा कर्ण 8 सेंटीमीटर असल्यास त्या चौकोनाची परिमिती किती? तर एक समभुज चौकोन काढू आपण, म्हणजे सर्व बाजू सारखे आहेत. हा झाला समभुज चौकोन. तर आपण 2 कर्ण काढू, हा एक कर्ण आणि हा एक कर्ण. एक कर्ण 6 सेंटीमीटरचा दिलेला आहे. समजा हा चौकोन ABCD आहे, समभुज आहे. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना एकमेकामध्ये दुभागतात, म्हणजे इक्वल भाग तयार होतात कर्णचे आणि येथे 90 अंशाचा कोन होतो. हा समभुज चौकोनाचा गुणधर्म आहे. तर येथे 90 अंशाचा कोन तयार होईल आणि एकमेकांना दुभागतील. एक कर्ण आपल्याला 6 सेंटीमीटर दिलेला आहे, म्हणजे हे 3 येईल आणि हे 3 येईल. टोटल किती होईल? 6. दुसरा कर्ण आपल्याला 8 सेंटीमीटर दिलेला आहे, म्हणजे हे 4 होईल आणि हे 4 होईल. टोटल 4 आणि 4 8 होईल. तर परिमिती काढायची. परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. म्हणजे एक जरी बाजू माहीत केली आपण तर आपल्याला सर्व बाजू माहिती होऊन जातील, कारण समभुज आहे. जी एक बाजू येईल तेच माप सर्व बाजूंचं असणार आहे. तर परिमिती काढण्यासाठी बाजू माहिती करावी लागेल. ही बाजू आपल्याला काढता येईल. ही बाजू काढण्यासाठी हा येथे 90 अंशाचा कोन आहे, हा काटकोन त्रिकोण होईल. AMB काटकोन त्रिकोण आहे, 3 आणि 4. तर ही बाजू काढता येईल. एक तर त्रिकूट वापरा किंवा AB स्क्वेअर बरोबर काय होईल? या त्रिकोणामध्ये त्रिकोण AMB, कोणता त्रिकोण? त्रिकोण AMB. या काटकोन त्रिकोणामध्ये AB स्क्वेअर हा कर्ण होईल आणि AM स्क्वेअर आणि प्लस MB स्क्वेअर. AM 3 आहे, म्हणजे 3चा वर्ग आणि MB 4 आहे, 4चा वर्ग. 3चा वर्ग 9 आहे, 4चा वर्ग 16. 16 9 25. ही किंमत येईल AB वर्गाची. आपल्याला AB पाहिजे, म्हणजे AB किती मिळेल? 5. वर्गमूळ घेतलं, 25चं वर्गमूळ 5. ABची किंमत 5 येईल. हा समभुज असल्यामुळे ही 5 येईल, ही 5 येईल, ही 5 आणि ही 5. म्हणजे सर्व बाजू आपल्याला मिळालेल्या आहेत. आणि परिमिती म्हणजे काय? सर्व बाजूंची बेरीज. म्हणजे परिमिती किती येणार आहे? 5, 10, 15, 20 सर्वांची बेरीज. ही बाजू, ही बाजू, ही आणि ही सगळ्यांची बेरीज 5 चोक 20, म्हणजे 20 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, खूपच सोपा प्रश्न आहे मित्रांनो. त्रिकोण ABC मध्ये B काटकोन आहे. समजा एक त्रिकोण काढू आपण ABC. हा B काटकोन आहे, म्हणजे B 90 अंशाचा आहे. AC 20, हे 20 एकक दिलेलं आहे आणि AB 12 दिलेली आहे. तर BCची लांबी किती? हे अंतर किती काढायचं आपल्याला? पहा, काटकोन त्रिकोण आहे, म्हणजे कर्णचा वर्ग ACचा वर्ग बरोबर काय होईल? ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग. फक्त आपल्याला BC काढायचा आहे. AC किती दिलेला आपल्याला? 20, म्हणजे 20चा वर्ग. AB 12 आहे, म्हणजे 12चा वर्ग आणि BC स्क्वेअर 20चा वर्ग 400, 12चा वर्ग 144 आणि BCचा वर्ग. आपल्याला BC स्क्वेअर या साईडला घेऊ आणि या साईडला काय होईल? 400 मधून हे 144 वजा होतील. देअरफॉर BC स्क्वेअर 400 मधून 144 गेले तर किती राहतील? 400 मधून 144 गेले, 6, 5 म्हणजे 5, 256. म्हणजे BC
बी सीची किंमत काय येणार आहे 16. बी सी किती येईल 16 एकक, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. पहा त्रिकूट जर माहीत झाला असता आपल्याला तर लगेच सोडवता आलं असतं. 20 12 आणि 16, 20 16 12, 12 आणि 20 या बाजू दिलेल्या होत्या, मग दुसरी बाजू कोणती आली 16 16. नेक्स्ट, एका चौरसाच्या कर्णाची लांबी 8 वर्गमुळात 2 सेंटीमीटर आहे, तर त्याची परिमिती किती? चौरस दिलेला आहे. चौरस म्हणजे चारी बाजू एकरूप समान लांबीचे असतात आणि प्रत्येक कोन 90 अंशाचा असतो. चौरस म्हणजे सगळ्या बाजू एकरूप आणि प्रत्येक कोन 90 अंशाचा. तर आपल्याला ही कर्ण दिलेला आहे. कर्ण दिलेला आहे 8 वर्गमुळात 2, ही याची किंमत आहे 8 वर्गमुळात 2. तर आपल्याला काय करायचं आहे, या चौरसाची परिमिती काढायची, म्हणजे सर्व बाजूंची बेरीज काढायची आपल्याला. समजा ए बी सी डी, तर सर्व बाजूंची बेरीज किती येईल? पहा चौरस जर असेल, बाजू आणि कर्ण यामध्ये एक रिलेशन आहे पहा, म्हणजे चौरसाचा कर्ण हे सूत्र आहे, चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू, हे सूत्र आहे कर्ण आणि बाजू. तर आपल्याला कर्ण दिलेला आहे 8 वर्गमुळात 2. आपल्याला काय काढायचं आहे? बाजू काढू, नंतर आपल्याला परिमिती काढायची, गुणिले बाजू. म्हणजे बाजू बरोबर काय येणार आहे? हे 8 वर्गमुळात 2 आणि हे इथे गुणाकारामध्ये आहेत, म्हणजे इथे आलं भागाकारामध्ये येते, म्हणजे हे कॅन्सल होतील. फक्त काय येईल 8, म्हणजे बाजू किती येणार आहे 8. म्हणजे चौरसाची एक बाजू कितीची 8ची, सगळ्या बाजू एकरूप असतात, म्हणजे सगळ्या बाजूची लांबी 8 8 8 8 येणार आहे. आणि 8 चौक 32, परिमिती किती होईल? सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे परिमिती 8 चौक 32. आपल्याला युनिट काय दिलेलं आहे? सेंटीमीटर. येथे पहा 32 दिलेलं आहे, हे सेंटीमीटर दिलेलं आहे आणि हे मीटर दिलेलं आहे. आपलं युनिट काय आहे प्रश्नामध्ये? सेंटीमीटर आहे, म्हणून आपलं उत्तर काय येईल 32 सेंटीमीटर. 32 मीटर येणार नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, ज्या समभुज त्रिकोणाची बाजू 12 सेंटीमीटर आहे त्या त्रिकोणाची उंची किती? 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत आपल्याला. समजा एक समभुज त्रिकोण काढू आपण, तिन्ही बाजू सारख्या लांबीचे आहेत. हा झाला समभुज त्रिकोण. आपल्याला बाजू दिलेली 12, म्हणजे ही 12 असेल, ही 12 असेल आणि ही 12 असेल, बरोबर आहे. आपल्याला त्रिकोणाची उंची काढायची. समभुज त्रिकोणाची उंची म्हणजे हा इथे लंब होईल आणि ह्या दोन बाजू एकरूप असतील. ही 12 आहे टोटल, म्हणजे ही किती होईल 6 आणि ही पण 6 होईल. आपल्याला काय काढायचं आहे? उंची काढायची, म्हणजे ए बी सी या त्रिकोणामध्ये आपल्याला ए एमचं अंतर काढायचं आहे. ही या त्रिकोणाची उंची असेल ए एम. तर ए एम काढण्यासाठी ही बाजू माहीत आहे, ही बाजू माहीत आहे, मग ही बाजू काढता येईल आपल्याला. म्हणजे काय होईल? ए बी स्क्वेअर बरोबर ए एम स्क्वेअर प्लस बी एम स्क्वेअर. ए बी 12 आहे, 12चा वर्ग बरोबर ए एम काढायची आहे आपल्याला, म्हणून ए एमचा वर्ग आणि बी एम 6 येईल, म्हणजे 6चा वर्ग. 12चा वर्ग 144, ए एमचा वर्ग आणि 6चा वर्ग 36. देअरफॉर ए एमचा वर्ग बरोबर काय होणार आहे? 144 मधून 36 मायनस होतील, म्हणजे ए एमचा वर्ग बरोबर काय होणार आहे? 144 मधून 36 गेले, 14तून 6 गेले 8, 4 0 आणि 108 येईल. 108 ही किंमत कशाची येईल? ए एम वर्गाची येणार आहे. आपल्याला काय पाहिजे? ए एम. ए एम कसं येईल? मग याचं वर्गमूळ घ्यावं लागेल 108चं, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला 2 पर्याय निवडायचे आहेत, म्हणजे 108 हा एक पर्याय आहे, बरोबर आहे. तर आता 108ला आपण असंही लिहू शकतो,
36 गुणिले 3. 108 म्हणजे काय? 36 गुणिले 3. बरोबर आहे. म्हणजे हे उत्तर आपलं बरोबर आहे. हाही पर्याय आहे आणि 108लाच आपण 36 गुणिले 3 असं लिहिता येईल. आता 36चं वर्गमूळ घेता येईल आपल्याला. 36चं वर्गमूळ काय येईल? 6 येईल. म्हणजे हे 36 वर्गमूळाच्या बाहेर आले तर 6 होतील आणि हे वर्गमुळात 3 जशास तसे राहतील. म्हणजे हे पण उत्तर येईल आपलं. 2 उत्तर येतात आपले. 6 वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 108. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आणि 4 बरोबर आहेत. आपल्याला 2 पर्याय निवडायचे सांगितलेले आहेत म्हणून 3 आणि 4 बरोबर आहे. हा 2019च्या परीक्षेला आलेला प्रश्न आहे. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.